भजन करायचं मोठ्या प्रेमाने. 3-3 हजार जमा झाले का? जमा मोठ्या प्रेमाने भजन करायचं. आता कसला पाऊस पडायलाय, ऊसाला पाणी मिळायला लागले, तिकडं सोयाबीन फळामध्ये चांगलं आले, सगळं काही व्यवस्थित व्हायला लागले ना व्यवस्थित. आणि जरा मोठ्या प्रेमाने भजन करा. घ्या हातवरी, मोठ्या प्रेमाने भजन करायचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चला हार घाला. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळ टाळ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चला चला लवकर. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हर विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुसोग महाराज की जय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा. वैराग्याचे भाग्य संत संघ हाची लाग. तुमचं आमचं भाग्य वेगळं आहे महाराज. संतांचं भाग्य ऐका, लक्षात घ्या. भाग्य तरी नोव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. संत महात्मे भाग्य कशाला म्हणतात? विठ्ठला विठाला 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 विठ्ठल 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 विठाला 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 विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हर विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज कृष्ण भगवान महाराज विठ्ठल. भाग्य तरी नोव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. संतांच्या चरणाची सेवा प्राप्त होणं हे खऱ्या अर्थाने संतांच्या जीवनातलं भाग्य आहे. तुम्ही आम्ही भाग्य कशालाही म्हणतो. ऐका, आम्ही एका ठिकाणी मुंबईजवळ कार्यक्रमाला गेलो. एकच व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम करणारा, सप्ताह करणारा. आम्ही प्रवासानं थकलो, कीर्तन झालं, जेवण केलं, सोप्यावरती बसलो. तो गप्पा मारायला लागला. ज्ञानोबा, तुकोबा, जोग महाराज, आळंदी, पंढरपूर, मोठमोठ्या गप्पा मारायला लागला. आणि हे बोलता बोलता मी थोडा आडवा झालो. आडवा म्हणजे कळतं ना तुम्हाला? आडवा झालो, मला डोळा लागला. त्याच्या लक्षात आलं महाराजांना झोप लागली. घरात गेला, चादर आणली, माझ्या अंगावरती टाकली. आणि सकाळ झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं हा व्यक्ती माझ्याशी बोलत होता. ज्ञानोबा तुकोबा परमार्थातल्या गोष्टी करत होता, पण मला चुकून डोळा लागला, झोप लागली, याची माफी मागितली पाहिजे. म्हणून मी उठलो आणि स्नान संध्या करून त्याच्याजवळ गेलो. म्हटलं, बाबा मला माफ करा, तुम्ही परमार्थातल्या गोष्टी करत होते, पण मला चुकून डोळा लागला, मला क्षमा करा. त्यावेळेला तो म्हणायला लागला, महाराज तुम्ही माफी वगैरे मागू नका, तुम्ही खूप मोठे भाग्यवान आहे. म्हटलं, कसं काय? अहो तुम्हाला पडल्या पडल्या डोळा लागतो, मला झोपी करता झोपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात. त्याला म्हटलं, अहो झोप लागणं काय भाग्याचं लक्षण आहे का? आणि तुमच्या मताप्रमाणे झोप लागणं हे जर भाग्याचं लक्षण असेल तर आमच्या कीर्तनात येऊन पहा, असे कितीतरी भाग्यवान तुम्हाला पाहायला सापडते. माणसं कीर्तनात झोपत आहेत महाराज. बरी तू उठवायला तरी माणसं आहेत. काय काय नमुने अशा ठिकाणी झोपत आहेत, त्यांना उठवायला बी कोणी नाही. आळंदी देऊन पंढरपूरला वारी निघाली. पुण्यामध्ये 2 दिवस मुक्काम. एक व्यक्ती माझ्यासोबत आला, पहिल्यांदाच वारीत आलेला. पुण्यातली लोक कुठं लाडू वाट, पेढा वाट, कुठं जिलेबी वाट, कुठं राजगिरा वाट, कुठं काय केळी वाट. ह्यानं घ्यायचं आणि पिशवी ठेवायचं ना अंधारात बसून खायचं. ह्याचा चाललेला कार्यक्रम. पहाटे 3 वाजता बाथरूम मध्ये गेला. सकाळ 6 वाजले तरी बाहेर यायचं नाव नाही. लोकांनी 200 लोकांची रांग लावली. लोक म्हणली, महाराज कसला नमुना आणला गावाकडून, बाहेर यायचं नावच घे नाही. बघा काय गोळ्या पिळ्या संपल्या का त्याच्या. आम्ही धावत पळत गेलो, दरवाजावर थापा टाकले, त्याला अजून बाहेर काढला आणि म्हटलं, बाबा आतमध्ये एवढ्या वेळ काय करीत होता? तो म्हटला, जरा डोळा लागला होता घ्या. म्हणजे तिथं सुद्धा झोपणाराची संख्या काय कमी नाही. इथं झोपले तर काय वाईट आहे? इथं उठवायला माणसं तरी आहेत. उठा जागे फारे आता, स्मरण करा पंढरी भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशो, सर्व मिथ्या हे जाणून शरण. हो, असं संत संघाचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. खरं तर माझी वेळ संपलेली आहे बरं का, आहे का नाही? संपून गेली वेळ. शेवटचे 5च मिनिटं घेतो बघा आणि शेवेला
समाप्त करतो. ऐका, लक्ष देऊन ऐका. जीव एकतर जीवाचा संघ करतो, एकतर देवाचा करतो, संताचा करतो अथवा जडाचा करतो. एवढीच त्रिपुटी तुम्हाला सांगतो आणि सेवा समाप्त करतो. जीवानं जीवाचा संघ केला लाभ नाही, जीवानं जडाचा संघ केला लाभ होत नाही. ऐका, जीवानं जर जडाचा संघ केला, एखादा व्यक्ती मोठी गाडी आणतो, म्हणतो महाराज बघा मोठी गाडी आणली, नवीन आणली, जाच्या दिवस कीर्तनाला घेऊन जावा, असं कोणतर म्हणी जावा आम्हाला, तशी नेतो मी. आणि मग त्याची पूजा करायला होतो, फिरवून आणतो. एखादा व्यक्ती मोठं घर बांधतो, चला महाराज चहा प्यायला, कीर्तन झाल्यावर मग आम्ही चहा पाण्याला तिकडं जातो आणि मग त्याला दाखवायचं असतं सगळं घर, सगळं दाखवतो. महाराज बघा कशी राजस्थानहून फरशी आणली, चमचम चमकती, कसा फॅन आणला गुजरातहून, घराघरा फिरतो. आता फॅन काय घराघरा नाही का, बारा फिरणार आहे का? मग त्याचं सगळं कौतुक आम्हाला करावं लागतंय. बघा महाराज, ही मोठ्या मुलाची खोली आहे, ही मधल्या मुलाची खोली आहे, ही धाकट्या मुलाची खोली आहे. मी म्हणलं मामा तुमची खोली कुठं आहे? ती म्हणलं मला खोली फिली काय नाही, मी मसराजवळ पडलेला असतो. ज्यानं घर बांधलं त्यालाच राहायला जागा नाही, अशी परिस्थिती आहे. मग त्याला येता येता मी सांगत असतो, बाबा रे आपल्या घराचा पाया किती खोल आहे याच्यापेक्षा सुद्धा, आपल्या घराच्या भिंती किती मोठ्या आहेत याच्यापेक्षा सुद्धा, आपल्या घराचं छप्पर किती मोठं आहे याच्यापेक्षा सुद्धा, आपल्या घराची इमारत किती मोठी आहे याच्यापेक्षा सुद्धा, आपल्या घरात राहणाऱ्या माणसाची मन किती मोठी आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. मोठ्या मोठ्या लोकांची मन छोटी छोटी झाली. एक सुंदर वाक्य सांगतो, अशा टाळ्या बरं का. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. गड्यानो लक्षात ठेवा. आणि म्हणून करता मनाची श्रीमंती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. जीवानं जडाचा संघ केला लाभ नाही, जीवानं जीवाचा संघ केला लाभ होणार नाही. जीव अपूर्ण आहे. जीवानं संघच करायचा असेल तर देवाचा अथवा संताचा करावा लागेल. संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. खऱ्या अर्थाने संताचा संघ करा आणि मग अशा संतांचा संघ जर केला, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. साधकाचं जीवन निष्पाप करतील. असं निष्पाप झालेलं जीवन देवाचा भक्त म्हणून घेण्याच्या अधिकाराचं राहील का? महाराज म्हटले, तोची देव भक्त भेदाभेद नाही जात. देवावरती प्रेम करणारा भक्त, लक्षात ठेवा, शेवटचं 1 मिनिट आहे, लक्षात ठेवा. देवावरती प्रेम करणारा भक्त देवावरती असं प्रेम करतो, महाराज आएंगे रघुराई उन्हें आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. कर्मामध्ये पत्नी म्हणत असते मी माझ्या पतीची, पुन्हा भक्ती करायला लागते. आता म्हणते, अगोदर म्हणत होती कर्मात मी माझ्या पतीची, भक्ती करायला लागल्यावर म्हणते पतीच माझा. कर्म आणि भक्तीच्या पुढे जाऊन तिला ज्ञान होतं. आता म्हणते मी आणि पती दोन वेगळे नसून एकच आहोत. तसं भक्त सुद्धा कर्मामध्ये म्हणतो मी माझ्या देवाचा, मी माझ्या देवाचा. कर्मातून भक्ती करायला लागतो. आता म्हणतो देवच माझा, देवच माझा. कर्म आणि भक्तीच्या पुढे जाऊन त्याला ज्ञान होतं. आता म्हणतो मी आणि देव दोन वेगळे नसून एकच आहोत. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची गोंगडी पांघरू हरी. तोची देव भक्त भेदाभेद नाही जात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. महाराजांना विचारा, हा भक्ती प्रेमाचा आनंद तुम्ही तुमच्या जीवनात कसा उपभोगता? तुका प्रेमे नाचे गाय, तुका प्रेमे नाचे गाय, तुका प्रेमे नाचे गाय, तुका प्रेमे नाचे गाय. गाणियात विरोनी जाय, गाणियात विरोनी जाय, संत कृपे ते
साधका साधका हरी करी साधका साधका निष्पाप करी साधका निष्पाप साधका हरी साधका निष्पाप निष्पाप हरी साधका निष्पाप करी साधका हरी साधका बोला मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशा से सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर से मिले बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के मिले सुर मेरा तुम्हारा करी साधका निष्पाप हरी तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम